अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज ही यात्रा कोपरगावमध्ये येण्यापूर्वीच या ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। मात्र या जोरदार पावसात देखील इथे आलेल्या महिला डोक्यावर छत्री घेऊन बसल्यात, मात्र त्यांनी आपली जागा सोडली नाही। आपण दृश्यांमध्ये बघतोय की मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत ते या सभेपूर्वी या ठिकाणी अजितदादांना ऐकण्यासाठी आलेल्या आहेत। पुढच्या काही वेळात अजित पवार या ठिकाणी दाखल होतील। मात्र यापूर्वी जो पाऊस आला त्या पावसात देखील काही महिला आपल्या डोक्यावर छत्री घेऊन उभ्या आहेत, काहींनी या ठिकाणच्या खुर्च्या आपल्या डोक्यावर घेतल्या आहेत, तर काही महिलांनी पदराच्या सहाय्यानं आपलं डोकं झाकण्याचा प्रयत्न केला। काही जरी असलं तरी महिला मात्र या जागेवरनं हललेल्या नाहीयेत आणि त्यामुळे भर पावसात अजित पवार आता या ठिकाणी येऊन या महिलांना संबोधित करतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे। भर पावसात महिला आपली जागा न सोडता अजितदादांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे आता या महिलांना अजितदादा नेमकं काय संबोधित करतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण जनसंवाद यात्रेदरम्यान महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खरं तर अजितदादांना मिळतोय आणि त्यामुळे भर पावसात देखील महिला जागच्या हल्ल्या नाहीत। हीच या जनसंवाद यात्रेची अजितदादांना महिलांनी दिलेली पावती म्हणावी लागेल। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।